आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, washing machines, semi and fully automatic, batteries and inverters, water purifiers, atta chakki, air conditioners, air coolers, LED televisions, deep freezers, VG coolers, and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते. Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर. भारतीय जनता पार्टीचा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रवि दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माता की जय. रवि दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रवि दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय. नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र फडणवीस जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा जय. भारत माता की जय. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा रवींद्र चव्हाण हे निवडून आले. याचा आनंद व्यक्त करत भाजपा माजी नगरसेवक मुकुंद विशू पेडणेकर, डोंबिवली पूर्व महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील, मिहिर देसाई यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात जल्लोष साजरा करत नागरिकांना पेढे भरवले. फटाक्याची आतिषबाजी करत भाजपाने रवींद्र चव्हाण आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देत आनंद व्यक्त केला. तसेच माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरही जल्लोष केला. प्रभागात पायी चालत नागरिकांना पेढे भरून नागरिकांचे आभार मानले. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विशू दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपण बघतात की आज रविदादांना जे यश लाभलं आहे, जे लाखोदित्य मताने रविदादा पुढे गेले, ते फक्त आणि फक्त सगळ्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन केलेल्या कामामुळे, त्यांच्या श्रेयामुळे, त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज रवींद्र चव्हाण एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत. यापूर्वीही दादा निवडून यायचे, पण आज जी संख्या वाढली आहे ती केवळ आणि केवळ आपले हिंदू सगळे एकवटले आहेत आणि सगळ्या हिंदू मतदारांनी सगळ्यांनी एकजुटीने मतदान केलं, त्यामुळे त्याची टक्केवारीही वाढलेली आहे. आणि आज तुम्ही बघाल तर डोंबिवलीतले सगळे रस्ते बघा, त्यांनी दादांनी केलेली कामं बघा, तर ते बघूनच लोकांनी आज स्वतःहून उतरून भरघोस मताने त्यांचा विजय केलेला आहे. रवि दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा विजय हो. आज आपले लोकप्रिय उमेदवार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी डोंबिवलीत विजयाचा चौकार मारलाच, परंतु आज डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा 1 लाखाच्या वरती म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब यांना 1,23,555 मतांनी त्यांचा विजय झाला. आपण आज पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना स्वीकारलेला आहे, हे या निकालातून स्पष्ट होत आहे. आणि हा विजय महायुतीच्या सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे. आपण पाहिलं असेल हिंदुत्व आणि राष्ट्रहितावर पुन्हा एकदा बहुमूल्य मत देऊन महायुतीचा हा जो विजय आहे तो सगळ्यात मोठा विजय आहे. मी पुन्हा एकदा या उमेदवारांचे अभिनंदन करते आणि डोंबिवलीकरांनी सगळ्या मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा अभिनंदन करते. सोनल सावंत पवार, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.